ला सुरुवात झाली. ओके, तर क्लास जॉईन करायचं. वरती लिंक आहे टेलिग्रामची, जॉईन करून ठेवा. पुट रायटर इन्क्रीज सर, एक्झॅक्टली. बँक निफ्टी बुलिश होऊ शकते का एकदा सांगा प्लीज. बँक निफ्टीचं थोडंसं अवघड आहे. निफ्टीमुळे तो माइट बी थोडा पॉझिटिव्ह येऊ शकतो. निफ्टी बघा, निफ्टी चांगला चालला आहे, स्ट्रक्चर वाईज पॉझिटिव्ह आहे, डेटा वाईज पण पॉझिटिव्ह आहे. शुभम तुझ्यासाठी क्वेश्चन आहे आता. मागं पण हा क्वेश्चन तुला मी विचारला होता. आता मला सांग, निफ्टीमध्ये आपण बुलिश ट्रेड करू शकतो का? नाही तर रेडीमेड बघून ते पोरांचा फायदा नाही त्याच्यामध्ये. हो सर, करू शकतो बुलिश ट्रेड. या चेक बुलिश ट्रेड झाला पण. ओके, बँक निफ्टी होल्ड 15 मिनिट्स एम ए. हो शुभम, आत्ताशी कुठेतरी भारी मला वाटतं तुझा आन्सर आहे. डे हाय पण क्रॉस झालाय, डेटा पण कन्वर्ट झाला एकदमच. एक्झॅक्टली, डेटा जो आहे तो बिल्टअप होत चाललाय, समजतं ना आपल्याला, हळूहळू हळूहळू. आता परत एकदा दाखवतो मी तुम्हाला, 1 मिनिट. म्हणून मी काय म्हटलं तुम्हाला, एव्हरीडे स्ट्रीमला येत जा. स्ट्रीममध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहेत. हे बघा, निफ्टीचा 41% बेरीज डेटा होता 9:46ला. जरी डेटा बेरीज होता, स्ट्रक्चर बेरीज नव्हतं. बिकॉज हे बघा, जरी डेटा बेरीज होता, स्ट्रक्चर बेरीज नव्हतं, बिकॉज लो नव्हता ब्रेक झाला. ओके, म्हणून थांबलो आपण. परत डेटा 42% झाला, परत 41% झाला, म्हणजे कॉन्स्टंट त्याच 40-41% वरती होता, 41% वरती. पण 10 वाजून 31 मिनिटांना झाला 24%, त्याच्यानंतर झाला 15%, त्याच्यानंतर झाला 1% आणि आता पॉझिटिव्ह होऊ शकतो. म्हणजे डेटामध्ये काय दिसतंय की इथं बाईंग यायला सुरुवात झालं. कुठं? निफ्टीमध्ये बाईंग यायला सुरुवात झालं. पण बँक निफ्टी मध्ये बाईंग आहे का? बिलकुल नाहीये. हे बघा, बँक निफ्टीमध्ये 42%, 41%, 46%, 49%, 61%. म्हणजे बँक निफ्टी म्हणतंय की नाही, मी नाही बुलिश होणार. निफ्टी म्हणते मी होऊ शकतं, निफ्टी म्हणते मी होऊ शकतं. पण एक ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे जी की इम्पॉर्टंट आहे, जी की पॉईंट नोट करण्यासारखं आहे. ज्या टायमिंगला निफ्टीचा आणि बँक निफ्टीचा डेटा सेम असतो, स्ट्रक्चर सेम असतं, त्या दिवशी तुम्हाला ती रॅली बघायला भेटते. काय बोलतोय मी? त्या दिवशी तुम्हाला एक रॅली बघायला भेटते. अशी मोमेंटम बघायला भेटू शकते, रॅली नाही बघायला भेटू शकत. समजतंय का? रॅली हे पॉसिबल नाहीये. डेटामध्ये स्ट्रेंथ आली पाहिजे. बँक निफ्टीमध्ये पुट रायटर्स इन्क्रीज जर झाले, त्याच केसमध्ये तुम्हाला निफ्टीमध्ये मुवमेंट आणि रॅली बघायला भेटू शकते. अदरवाईज नाही. तुम्हाला मुवमेंट बघायला भेटू शकतं. नो डाऊट निफ्टी पॉझिटिव्ह होत चाललाय, न्यूट्रल डेटा पॉझिटिव्ह पण होऊन जाईल, निफ्टी पॉझिटिव्ह कन्सिडर करू शकतो. पण जोपर्यंत बँक निफ्टी त्याला सपोर्ट नाही करत, तुम्हाला रॅली बघायला भेटणार नाही. आणि हा पॉईंट नोट करून ठेवा. जे पण नवीन आहेत, डेटा दोघांचा सेम लागतो, स्ट्रक्चर दोघांचा सेम लागतं. ॲटलिस्ट भले बँक निफ्टीने मुवमेंट नाही केली तरी चालेल. आता जो आपल्याला एक स्विंग भेटला बँक निफ्टीचा, मी तुम्हाला एक सिंपल सांगतो आत्ताच्या आता राईट नाव, जरी या स्विंगच्या वरती जरी तो येतोय ना, क्लोज जरी करतोय, तरी बँक निफ्टी आपण असं म्हणू की थोडंसं कन्सिडर करू शकतो की पॉझिटिव्ह होत चालली, आणि त्या केसमध्ये निफ्टीमध्ये मुवमेंट यायला सुरुवात होईल. समजतंय का? हे गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लाईव्ह स्ट्रीममध्ये समजणार, आणि ह्या व्हॅलिड पॉईंट्स आहेत, सगळे व्हॅलिड पॉईंट्स आहेत. ओके, सो हाय एव्हरीवन. आता जे तुम्ही कटसीन्स पाहिले ना, ते ऑब्विसली स्ट्रीममधले होते, आणि आजची तारीख आहे 20 नोव्हेंबर. आणि जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल ना, तर आपण काय डिस्कशन केलं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. इथे डिस्कशन झालं की बाबा मार्केट जो आहे पहिलं बेरिश होतं, पण इथं बिल्टअप व्हायला सुरुवात झाला, आणि डेटा इज अ फायनली न्यूट्रल टू पॉझिटिव्ह झाला. पण इथं पॉझिटिव्ह झाला हा विशेष नाही आहे. इथं इम्पॉर्टंट होतं की बँक निफ्टी त्या टायमिंगला बेरिश होतं, आणि मार्केटला पॉझिटिव्ह होण्यासाठी आपण काय डिस्कस केलं, पॉझिटिव्ह होण्यासाठी दोघांचा पॉझिटिव्ह होणं खूप जास्त गरजेचं आहे. सो जर बेरिश डेटा आहे, निफ्टी पॉझिटिव्ह झाला, निफ्टीला इंडिव्हिज्युअली आपण ट्रेड करू शकतो, पण रॅली होण्यासाठी बँक निफ्टीचं पार्टिसिपेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, हे डिस्कशन केलं होतं. तर त्याच्यामध्ये आपण काय केलं, हा स्विंग मार्क केला. आपण डिस्कस केलं की बँक निफ्टीला डे हाय क्रॉस करायची गरज नाही, फक्त या स्विंगच्या जरी वरती तो आला, होल्ड जरी केला, तरी निफ्टीमध्ये आपण एक चांगला प्लॅन करू शकतो, जे की ऑब्व्हियसली तुम्ही बघितलं असेल. आता सिंपल गोष्ट मित्रांनो, डिस्कशन झालं 130ला. सो जर तुम्ही मुवमेंट जर बघितलीत ना, तर मुवमेंट ऑसम आहे यार मित्रांनो. हे बघा 110 पॉईंट्स, आणि हा ऑल टाइम हाय आहे. आता डेटामध्ये असं काय घडलं की एवढं पॉझिटिव्ह गेलं? पहिली गोष्ट समजून घ्या की मार्केट जे आहे ते इकडे बेरिश टू न्यूट्रल, न्यूट्रल टू पॉझिटिव्ह झालं. निफ्टी म्हणजे एक चांगला मोमेंटम आपल्याला भेटला. त्याचसोबतच बँक निफ्टीने काय केलं होतं, स्विंग ब्रेक केला, होल्ड केला. सो त्याच्यामुळे इकडून डबल कन्फर्मेशन आलं. आता स्टार्टिंगला जो डेटा होता, नीट आहे का, स्टार्टिंगला डेटा बेरिश होता दोघांचा, पण आपण लो मार्क केला होता. इकडे एक ट्रेंड लाईन येत होती, लेवल 1 होती, आणि EMA होता.
जर ही लेवल ब्रेक केली असते आपण बेरीज सुद्धा प्लॅन केला असता. सो दॅट्स वाय फक्त डेटा बघून एंट्री करत नाही, पण स्ट्रक्चर बघतो. स्ट्रक्चर काय, तर त्या टाइमला डेटा दोघांचा बेरीज होता पण स्ट्रक्चर काय ब्रेक नव्हतं होत. सो दॅट्स वाय आपण होल्ड केलं. जेव्हा त्याच्यामध्ये डेटामध्ये चेंजेस यायला सुरुवात झाली ते आपण ऑब्झर्व केले, जे की तुम्हाला समजलं. आता मग डे हाय क्रॉस केला, डेटा चेंज झालाय, सगळं तर झालंय, पॉझिटिव्ह सेंटिमेंट्स बनले. बँक निफ्टीने हाय क्रॉस करतोय, म्हणजे जो स्विंग होता तो हाय क्रॉस करतोय. या ठिकाणी सगळे सेंटिमेंट्स बनले पॉझिटिव्ह. आता तुम्ही बघा जबरदस्त मोमेंटम, एकदम खतरनाक मोमेंटम आहे. CIO एवढी जबरदस्त गोष्ट आहे ना, यू कान बिलीव्ह मित्रांनो. जर तुम्ही लॉंग टर्मला काम करताय ना आणि ह्याच्यामध्ये एकदम मास्टरी केलीत ना तुम्ही, हे जबरदस्त आहे. त्यामुळे मी ही सिरीज बनवतोय, हा दुसरा व्हिडिओ आहे. आणि नेक्स्ट जर असे काय ऑपॉर्च्युनिटीज दिसल्या मार्केटमध्ये ना, त्याच्या पण आपण व्हिडिओज बनवू, जेणेकरून काय होईल, एखादा नवीन जर कोण आला मार्केटमध्ये त्याला CIO माहित नाहीये तर ही सिरीज त्याला बघता येईल आणि सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. तर एकदम जबरदस्त आहे. आणि आत्ताचा डेटा तुम्हाला दाखवतो मी काय रिसेंट. ओके, हे बघा. सो निफ्टीचा डेटा 95% बुलिश आहे, 95%. बँक निफ्टी 62%. म्हणजे तुम्ही बघा की डेटा किती एक्स्ट्रीम आहे, जबरदस्त आहे. तो आपण हे काय बघतोय टेलिग्राममध्ये बघूया की नक्की डेटा कधी चेंज झाला. हे बघा, 1:15 वाजता डेटा जो होता न्यूट्रल होता बँक निफ्टीचा आणि इथून बुलिश सुरू झाला 1 वाजता. आणि बाकीचा तर डेटा तुम्हाला माहिती आहे 97%, 97%, 97%, 97% म्हणजे जोक नाहीये, खूप एक्स्ट्रीम बुलिश झाला. जे की तुम्हाला डेटा आधीच दाखवतोय बघा, 71% वरनं 90% पोहोचला, म्हणजे 1:30 वाजताचा टायमिंग बघूया कुठे आहे, 1:30 ऑलमोस्ट. हे बघा, या कॅन्डलला तो 97-90% वरती पोहोचलाय आणि तिथून पण जबरदस्त मुवमेंट केली आहे. म्हणजे 200 पासून जवळजवळ 250 गेला आणि या लेवलपासून तर पॉझिटिव्ह आहे. तर तुम्ही बघा की एवढा रिलेव्हन्स आहे मार्केटमध्ये. CIO एवढी जबरदस्त गोष्ट आहे. आणि तुम्हाला आय होप की व्यवस्थित पूर्ण कॉन्सेप्ट पण समजला असेल. आणि हा ना एक कोइन्सिडन्स आहे की सकाळीच डिस्कशन केलं, जेव्हा पण मार्केटमध्ये रॅली होती ना तेव्हा CIO तुम्हाला आधीच दाखवतो रॅली होणार आहे. आणि हे ना मी म्हणतात की खूप लोक बोलतात बघा की इंडिकेटर्स लॅगिंग असतात, पण CIO तुम्हाला फ्युचर दाखवतं. मी तुम्हाला आफ्टर मार्केट नाही बोलत आहे, मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये सांगतोय. राईट नाऊ लाईव्ह स्ट्रीम आहे, लाईव्ह मार्केट आहे, ह्याच्यामध्ये सांगतोय तुम्हाला. CIO डिरेक्टली फ्युचर दाखवतं की काय पॉसिबिलिटी आहे, रॅली होऊ शकते का. येस, डेफिनेटली रॅली झाली. ओके, आय होप की तुम्हाला व्यवस्थित समजत असेल. आणि थर्ड व्हिडिओमध्ये असेच काही इन्साइट्स भेटले तर डेफिनेटली मी व्हिडिओ बनवतो, सिरीज बनवतो. एक 10, 15, 20 व्हिडिओची सिरीज जेव्हा बनेल ना तेव्हा तुमच्या ते डोक्यामध्ये येईल की CIO किती पॉवरफुल आहे. ओके, तो चला मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चला, बाय बाय.